नमस्कार. महाराष्ट्र सरकारने रॉकेल वाटपाबद्दल एक खूप मोठा निर्णय घेतलाय. मग ही योजना नक्की आहे तरी काय आणि याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? एकतर ही योजना पुन्हा का आली, यामागे काय कारणं आहेत, कोणाकोणाला याचा फायदा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पुढे काय होणार. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी ती मोठी बातमी ज्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. हो, अनेक वर्षांनी रॉकेल परत रेशनच्या दुकानांमध्ये दिसणार आहे. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का? म्हणजे आपण सगळे आता LPG, स्वच्छ इंधन अशा गोष्टींबद्दल बोलतोय. मग अशा काळात अचानक हे रॉकेल परत का आणलं जातंय? याच्यामागे काहीतरी मोठं कारण असणार, बरोबर? बरं, तर या निर्णयामागे नक्की काय कारणं आहेत तेच आता आपण जरा खोलात जाऊन पाहूया. याचं मूळ कारण आहे ना, ते थेट आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे. सध्या बघा, आखाती देशांमध्ये जो तणाव सुरू आहे, त्यामुळे अशी भीती निर्माण झाली आहे की पुढे जाऊन आपल्याकडे स्वयंपाकाच्या गॅसची म्हणजे LPGची कमतरता भासू शकते. आणि म्हणूनच एक खबरदारीचा उपाय म्हणून, एक पर्यायी इंधन म्हणून सरकारने रॉकेल वाटपाचा निर्णय घेतलाय. आणि गंमत म्हणजे हे सगळं किती झपाट्याने घडलंय ते बघा. आधी काय होतं, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता की ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना रॉकेल देऊ नका. पण आता परिस्थिती बदलली. 12 मार्चला केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रॉकेल मंजूर केलं आणि लगेचच 25 मार्चला आपल्या राज्य सरकारने वितरणासाठी नवा शासन निर्णय म्हणजे GR काढून टाकला. म्हणजे काही आठवड्यातच सगळं चित्र पलटलं. ओके, तर कारणं आपल्या लक्षात आली. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे हे रॉकेट मिळणार तरी कोणाला? कोण आहेत ते लाभार्थी? चला तर मग पाहूया कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे. आणि इथेच या योजनेचं वेगळेपण दिसून येतं. कारण यात फक्त अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब रेशन कार्डवालेच नाहीत, तर ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनाही हे मिळणार आहे. इतकंच नाही, तर ज्या कुटुंबांकडे रेशन कार्डच नाही ते सुद्धा फक्त रहिवासी पुरावा दाखवून रॉकेल घेऊ शकतात. आणि हो, स्थलांतरित मजुरांचाही यात विचार केला गेलाय. म्हणजे खूप व्यापक स्तरावर विचार झालाय. बरं, पात्र कोण आहे हे तर कळालं. आता वळूया प्रत्यक्ष वितरणाकडे. म्हणजे किती रॉकेल मिळणार, कसे मिळणार आणि कधीपर्यंत मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचा आकडा लक्षात ठेवा, प्रत्येक पात्र कुटुंबाला मिळणार आहे 3 लिटर रॉकेल. आणि जर आपण पूर्ण राज्याचा विचार केला तर हा आकडा प्रचंड मोठा आहे. तब्बल 3,744 किलोलिटर. सोप्या भाषेत सांगायचं तर 37,44,000 लिटर रॉकेल. विचार करा, किती मोठी ही योजना आहे. आता एवढं प्रचंड रॉकेल महाराष्ट्रभर पोचवायचं म्हणजे सोपं काम नाही. यासाठी किती व्यवस्था लागेल याचा फक्त अंदाज लावा. साधारणपणे 312 टँकर्स लागतील हे सगळं इंधन राज्यभर पोचवण्यासाठी. आणि हा जो काही पुरवठा आहे तो 3 मोठ्या तेल कंपन्या मिळून करणार आहेत. तुम्ही या तक्त्यात बघू शकता, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम. या तिघांमध्ये हे वाटप कसं विभागलं गेलंय ते. आता ही वाटपाची प्रक्रिया कशी असणार आहे, तर याचे 4 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी तेल कंपन्यांकडून माल घाऊक विक्रेत्यांकडे येईल. मग तिथून जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तो प्रत्येक रेशन दुकानाला वाटला जाईल. आणि एकदा का तो दुकानात पोहोचला की मग लाभार्थी जाऊन आपला 3 लिटरचा वाटा घेऊ शकतात. एकदम सरळ प्रक्रिया आहे. आणि या सगळ्या कामासाठी एक डेडलाईन सुद्धा आहे. हे काही वर्षभर चालणारं काम नाहीये. वाटप सुरू झाल्याच्या तारखेपासून फक्त 45 दिवसांच्या आत हे सगळं रॉकेल वाटून पूर्ण करायचं आहे. म्हणजे प्रशासनावरही वेळेचं बंधन आहे. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पण काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. जसं की याची किंमत काय असेल आणि या योजनेचं भविष्य काय. सगळं काही ठरलंय, पण एक गोष्ट अजून गुलदस्त्यात आहे. आणि ती म्हणजे किंमत. लोकांना हे रॉकेल नक्की कोणत्या भावात मिळणार हे सरकारनं अजून जाहीर केलेलं नाहीये. त्यासाठी एक वेगळा सरकारी आदेश निघणार आहे, ज्याची सगळेच वाट बघत आहेत. त्या शासन निर्णयात एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे न उचललेल्या रॉकेलचे पुढे हस्तांतरण केले जाणार नाही. याचा अर्थ अगदी सरळ आहे, जे रॉकेल शिल्लक राहील ते पुढच्या महिन्यासाठी जमा होणार नाही. म्हणजेच ही योजना फक्त याच वेळेपुरती मर्यादित आहे. आणि यामुळेच आपल्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ही सगळी धावपळ फक्त जागतिक परिस्थितीमुळे केलेली एक तात्पुरती व्यवस्था आहे का? की मग इंधन धोरणामध्ये भविष्यात काही मोठे बदल होणार आहेत याचे हे पहिले संकेत आहेत.
याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल, पण विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच आहे.